हॅलो, मी स्नेहा. आम्ही चाललो आहेत MP ला रांगोळी काढण्यासाठी. मध्य प्रदेशमध्ये मी पहिल्यांदाच चालली आहे, त्याच्यामुळे मला उत्सुकता आहे की तिकडचा प्रदेश कसा असेल ते मला पाहायचं सुद्धा आहे आणि रांगोळी सुद्धा काढायची आहे. अरे निघत नाही. हाय, चुकीचं बोलला. विक्रमगड आलोट हे स्टेशन आहे मध्य प्रदेशमध्ये, पण आम्हाला जायचं आहे राजस्थानमध्ये. म्हणजे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये असलेल्या गावामध्ये आम्हाला रांगोळी काढायचं आहे. तर मला असं वाटलं मध्य प्रदेश. एवढं मोठं बाबळीच्या झाडांचं जंगल आहे, पूर्ण भारी वाटते ना. आपल्याकडे पण आहेत एवढी बाबळीची झाडं, पण एवढी मोठी नाही, खूपच मोठी आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या बॉर्डरवर असणाऱ्या या गावामध्ये आम्ही पोहोचलेलो तर आहोत आणि आता लवकरात लवकर रूमवर जाऊन फ्रेश होऊन रांगोळीला करणार आहोत ती सुरुवात. ₹10 त्याला त्यावर तर त्यांनी हकललं ते. तो मला सांगते पण देखा 10 रुपये दिया मैंने ये किया. बरं उद्या आले त्या मी थांबल्या, त्याला वाटलं मी खायला आणले, त्यांना भूक लागले त्यांना, तेव्हा थांबल्या. बाथरूम आहे का रूम आहे? 2 बाथरूम दिलेत. डोंडो नाही आम्हाला बाथरूम. कोणतेही कार्य करायचे असल्यास त्याच्या सुरुवातीला देवाचे स्मरण तर केलेच जाते. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा देवाचे स्मरण करून कार्याला, आता आमच्या रांगोळीच्या कार्याला सुरुवात करत आहे. एवढ्या लांब येऊन, इतर राज्यात येऊन, अनोळखी राज्यात अनोळखी व्यक्तीबरोबर राहून रांगोळी काढायची आणि तीही त्या लोकांना आवडेल अशी, तर हे कार्य सुरळीत पार व्हावं यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत. आणि ही प्रार्थना झाल्यानंतरच आम्ही रांगोळीला आता सुरुवात करणार आहेत. अरे यार उभी ठेव ना. ते हे करताना पण त्याला ड्रायव्हरच सुचतंय बघ. रांगोळीला सुरुवात झालेली आहे आणि ते रांगोळी गाळता गाळता हे बघा, मच्छर, वेगळेच मच्छर आहेत, मोठे मोठे. राजस्थान मधले मच्छरांनी काय गेला. अरे बापरे, एवढे मोठे मोठे मच्छराला पूर्णपणे गाडून टाकलं, गाडून. मर 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 मर. झालेलं आहे संध्याकाळचे 8 आणि आमची रांगोळीची सुरुवात झालेली आहे. हा आहे आमचा रांगोळीचा हॉल, खूप मोठा आहे. सगळे रांगोळी काढले आम्ही. मी चालले आहेत भोजनशाळेमध्ये जेवायला. जैन मंदिरामध्ये, प्रत्येक जैन मंदिरामध्ये एक भोजनशाळा असते आणि तिथे वेळेवरच जेवण मिळते. तर आता वाजलेले 12:30 आणि आम्ही चाललो जेवायला. सात्विक असं जेवण असते. आता थेट भेटूया जेवण. मी 3 वाजता जेवेन, 3 वाजता, 3:30ला जेवेन. चालेल.
सूर्यास्ताच्या आधी भोजनशाळेमध्ये जेवण केल्यानंतर, ते पण बिना कांदा लसणाचं असं हे जेवण होतं. छान जेवण होतं. हे जेवण झाल्यानंतर आता रांगोळीला सुरुवात केलेली आहे. हे जैन महाराज आहेत, जैन मंदिरातले मेन महाराज ते इकडे येणार आहेत. आणि जैन लोकांमध्ये महाराज हे खूप इम्पॉर्टंट असतात, म्हणून त्यांचा देव आणि त्याच्यानंतर महाराजांची रांगोळी काढावीच लागते. त्याचप्रमाणे हे 3 महाराज मी काढायला घेतलेले आहेत. आणि पोर्ट्रेट खूप छोटं आहे, म्हणजे नेहमी आम्ही मोठे पोर्ट्रेट घेतो आणि हे पोर्ट्रेट खूप छोटं आहे, त्याच्यामुळे एकदम बारीक बारीक असे रंग सोडायला लागतात. एक पोर्ट्रेट माझं काढून झालेलं आहे, ते बाजूला आहे. त्याच्यानंतर हे दुसरं पोर्ट्रेट मी काढायला घेतलेलं आहे. तर बॅकग्राऊंड खूप मोठं आहे आणि पोर्ट्रेट खूप छोटे झाले आहेत, पण तरी पण छान वाटत आहेत. मी जास्तीत जास्त रिअल असा स्किन टोन काढण्याचा इथे प्रयत्न करत आहे. बघूया आता पूर्ण झाल्यावर रांगोळी कशी होते ती. जैन रांगोळीमधील महाराजांचे कपडे जास्त करून व्हाईटच असतात, त्याच्यामुळे व्हाईटमध्ये खूप सारे टोन काढावे लागतात. पण बॅकग्राऊंड पण मी सुद्धा व्हाईटच घेतलं आहे, कारण मला जास्त असा डार्क नव्हता पाहिजे होता. तर छान वाटतंय तसं पण. आणि हात इथे काढलेले आहेत मी 2. तर चेहऱ्याप्रमाणे हातसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. आणि चेहऱ्यामध्ये स्किन टोन काढणं किंवा त्यांचे डोळे अधिकाधिक रेखीव करणं मला आवडते हे सगळं करायला. आणि त्यांची दाढी आणि चष्मा वगैरे त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन दाखवणं. सगळ्या मच्छरांनी वाट लावायला लागली रांगोळीची. फोड्या फोड्या आहे बघ. झूम करून काढ त्यांचे फोटो. टपाटप पडतायत. मार ना भावेन, तू मारत पण नाही. मंदिरामध्ये मारायचं नाही म्हणून. अरे तेव्हाच रेड म्हणजे कम्प्लीट झालेले आहेत आणि रांगोळीवर मच्छर आले आणि त्यांनी सगळे रांगोळी अशी मच्छरांनी खराब करून टाकले. डॉट डॉट आले. त्याच्यासाठी आम्ही एक उपाय शोधलाय, दाखवते तुम्हाला. काय र, काय झालंय? वॅसलीन. अरे काय याच्यावर येईल लागलं लगेच खोबरेल येईल ना नक्की. मी तर लावितो असं जाता का बसून. रांगोळी चालू आहे इकडे मला हैराण केले या मच्छरांनी. आणि या रांगोळीवरती सगळे मच्छर आलेले आहेत. मच्छर वेगळेच मच्छर आहे, किड्यासारखे मच्छर आहे ते बघा. भारी रे. तो पाडला.
मच्छर बघ. छोटा माणूस, छोटा माणूस, छोटा माणूस. ती पॅलेट टिकू नका मला दे. शेड झालेत त्याच्यात ना. काय आज मी काय करीन माहितीये, तुझा फोटो काढीन त्याच्या बाजूला तसं टाकला. त्यांच्या अशी अकरा वाजलेत रात्रीच्या आणि इकडे आता टेम्परेचर झालंय 15 डिग्री. खूप जास्त थंडी असल्यामुळे मार्बल पावडरने आम्ही जी रांगोळी करतोय, म्हणजे रांगोळी खूप थंड होते, त्याच्यामुळे आम्ही आता रांगोळी न करता झोपायला जायचा विचार करतोय आणि बघूया उद्या काय होते. दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि रात्री सुरलेली रांगोळी मी आता कंप्लीट करायला बसले. एका साईडला नरक आहे आणि एका साईडला स्वर्ग आहे. तर नरकातला भाग माझा कंप्लीट झाला आहे आणि स्वर्गामध्ये देव काढायला लावले. देवाच्या ड्रेपरीचं काम इथे मी करत आहे. अजून पाय आहे आणि हे नरक आहे. देवाची रांगोळी असल्यामुळे रांगोळीमध्ये कलर जास्त ब्राईट वापरलेले आहेत, जेणेकरून फ्रेश दिसला पाहिजे. त्याच्यामुळे ड्रेपरीमध्ये सुद्धा मी फ्रेश कलर वापरले आहेत. आणि इथे आग आहे म्हणजे नरकामध्ये, त्याच्यामुळे मी अग्नीचे कलर वापरलेत. माझ्या या ब्राऊन पेपरच्या पॅलेटवर, म्हणजे पेपर आम्ही त्याला पॅलेट बोलतो, तर त्याच्यावर रंगांचे शेड बघा तुम्ही. आणि त्याचप्रमाणे मी त्या पेपरवर रांगोळी सोडते. रांगोळीची साईज नेहमीप्रमाणे खूप मोठीच आहे, त्याच्यामुळे वेळ लागतो रांगोळी काढायला. आणि रांगोळी थंडी पण होते, त्याच्यामुळे पटकन पडत नाही. बाप्पा जायला बघितलं ना कोणी व्हिडिओमध्ये, डायरेक्ट लग्नाच्या ऑर्डर जाय एकटाच. किती काजळ लावलं बघ आणि डोळ्याला. तो हाय तसा करतो बाबा. ब्राऊन आहे खाली. छोट्या मुलांसारखं खूप येतो ना. तोंड घे. कालासला मग काय झाला घे तो तुला तोंड यायला पाहिजे. अरे काळ्या रंगाला कंजूसी का करतोय? म्हणजे देवच फक्त काळ्या रंगाचा. छोटे देव आले पाहिजे. मग सगळे ना पैसा पूरा लिया तो सब कुछ मिलेगा. उसका 10,000 दूंगी. ना हमका सब चलता है. अरे तुझं कापड कुठे? तू बसलाय कुठे? तू थंड नाही लागत? असंच नॉर्मल. ओरिजिनल स्किन टोन वाटते याची. हे तर हा मधला मस्त झाला एकदम. ओरिजिनल स्किन टोन वाटते एकदम. ते जरी अजून पेंटिंग सारखा पॅचवर्क ठेवलाय तिने, पण तो भारीच केलाय एकदम. संस्कार भाजी टाकायला लावले बाई मी. करतोय यावेळी हात सुटला मस्त त्याचा. थोडं कलर टाका, ते पट्टी दिसते बघ. तीन महाराज आणि ही एक स्वर्ग नरकवाली अशी माझी रांगोळी
कंप्लीट झालेली आहे आणि मी आता दुसऱ्या रांगोळीवर बसलेली आहे. तिकडे सुद्धा सेमच रांगोळी आहे, म्हणजे स्वर्ग नरक असंच दाखवायचं आहे. क्रॉसमध्ये डिवाइड म्हणजे त्याचे पार्ट केलेले आहेत. एका ठिकाणी स्वर्ग, एका ठिकाणी नरक. तर नरकाच्या रांगोळी मी सुरुवात केली आहे. बघूया आता कशी होते ही रांगोळी. बिटो घालून गेल्यात नरकात माणसं. ही बघ कशी कलरफुल दिसते रांगोळी. मस्त दिसते ती आता. ही आहे नागेश्वर पार्श्वनाथ देवाची मूर्ती. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर ही मूर्ती दिसते आणि मूर्ती पाहून खूपच प्रसन्न वाटते. दिव्यांच्या या मंद प्रकाशामध्ये ही मूर्ती अधिकच खुलून दिसते. उभी मूर्ती आहे ही पूर्णपणे. मूर्तीची फोटोग्राफी करण्यास परमिशन नाही, पण आम्ही सांगितलं आम्हाला रांगोळी काढायची आहे म्हणून त्यांनी परमिशन दिली आहे. ही रांगोळी करायला लावली आहे कृष्णाची पाय. अरे असे नको बोलू. आणि आर्टिस्ट बस. दुसरा दिवस सुद्धा संपला आणि रात्र झालेली आहे. मला खूपच थंडी लागते, त्याच्यामुळे मी तोंड वगैरे बांधून रांगोळी करते. रांगोळी माझी ही तिसरी आहे. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आमच्या बऱ्यापैकी रांगोळ्या कंप्लीट झालेल्या आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.